हॅलो स्टुडंट्स, वेलकम. मी दिगंबर माळी स्वागत करतो तुम्हाला सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, बायोलॉजीचा स्टडी करत असताना बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम हा असतो की अभ्यासाला बसल्यानंतर त्यांना हे कळत नाही की आता माझ्यासमोर जे हे 15 चॅप्टर्स आहेत, नेमकं यातलं मी काय प्रिपेअर करू. हा सगळ्यात मोठा गोंधळ प्रत्येक विद्यार्थ्याचा अभ्यासाला बसल्यानंतर होत असतो. हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. दुसरा प्रॉब्लेम काय आहे माहिती आहे का, की बायोलॉजीला 3 सुट्ट्या आहेत. आता तुम्ही म्हणाल सर हा प्रॉब्लेम कसं काय, कारण की हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. आपल्याला 3 सुट्ट्या असू द्या नाही तर मग 30 सुट्ट्या असू द्या, आपण शेवटच्या दिवसापर्यंत येऊन ठेपतो आणि तेव्हाच अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो. सो तुमचा जर माइंडसेट असा असेल की काही टेन्शन नाही बाबा, बायोलॉजीला 3 सुट्ट्या आहे, माझा अभ्यास होऊन जाईल, मी कव्हर करून घेईल, तर मी म्हणेल की तुम्ही चुकीचा विचार करताय. कारण की बायोलॉजीचे जे चॅप्टर्स आहेत ते थिअरी चॅप्टर्स आहेत, त्यांना रीड करायला भरपूर वेळ लागतो. त्यामुळे तुम्ही या गैरसमजात राहू नका की मला 3 दिवस सुट्ट्या आहेत आणि मी कव्हर करून घेईल. बाळांनो, होत नाही. त्यामुळे सगळ्यात पहिले डोक्यामध्ये हे फिक्स करा की मला बायोलॉजीचा एकदम सिन्सिअरली स्टडी करायचा आहे, जेणेकरून मला पुढच्या 3 दिवसामध्ये चांगला स्टडी करून बोर्ड एक्झाममध्ये माझा ग्रुप पण क्लिअर करायचा आहे. एक चांगले पर्सेंटेज मला मिळतील या अँगलने ॲज अ स्कोरिंग सब्जेक्ट म्हणून बायोलॉजीकडे बघायचं आहे. आणि तिसरा सगळ्यात महत्त्वाचा बेनिफिट की ही परीक्षा संपल्यानंतर जी MST CET परीक्षा आहे त्यामध्ये सुद्धा बायोलॉजीचं वेटेज हे 50% आहे. म्हणजे 200 पैकी PCB ग्रुप जर असेल तर 200 पैकी 50% मार्क्स, 100 मार्क्स हे त्या ठिकाणी बायोलॉजीला असतात. सो आता हे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी मी तुमची मदत कशी करतोय, मी तुम्हाला प्रत्येक दिवशी हे जे 3 सुट्ट्या आहेत तर प्रत्येक दिवसाच्या सकाळी तुम्हाला एक व्हिडिओ देतो आहे की दिवसभरात तुम्हाला काय कंप्लीट करायचं आहे. सो आज आपला डे नंबर 1 आहे. कदाचित काही विद्यार्थी थोडे उशिरा व्हिडिओ बघत असतील, राईट, कारण की काही विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ उशिरा पोहोचतो. काही हरकत नाही, तुम्ही तरी सुद्धा हा प्लॅन फॉलो करू शकता आणि अकॉर्डिंगली तुम्ही तुमचं जे शेड्यूल आहे ते मॉडिफाय करून तुम्हाला मदत करून घेऊ शकता. क्लिअर. सो आता आपण जास्त वेळ घालवू नको, आपण व्हिडिओला स्टार्ट करूया. बायोचा अभ्यास कसा करायचा बऱ्याच विद्यार्थ्यांना समजत नाही, त्यासाठी मी तुम्हाला मदत करतोय. आणि आजची जी ॲक्टिव्हिटी आहे ती तुम्हाला आजच पूर्ण करायची आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये अभ्यास करण्याचे 2 अप्रोच असतात, एक टार्गेट ओरिएंटेड आणि एक टाइम ओरिएंटेड. म्हणजे काही विद्यार्थी वेळेकडे बघून अभ्यास करतात, तर आपल्याला वेळेकडे बघून अभ्यास करायचा नाहीये, आपल्याला टार्गेटकडे बघून अभ्यास करायचा की बाबा आजचं टार्गेट संपल्याशिवाय माझा अभ्यास थांबणार नाही. क्लिअर. हा जर माइंडसेट असेल तर हा टॉपरचा माइंडसेट आहे, हा स्कोरिंगचा माइंडसेट आहे आणि याच माइंडसेटने तुम्हाला बायोला चांगले स्कोर मिळू शकता. ओके, चला पुढे जाऊया. रेडी. मग आजचं चॅलेंज तुम्ही एक्सेप्ट करायला तयार आहे? एक्सेप्ट करायला तयार असेल तर एक लाईक आणि कमेंटमध्ये टाकून द्या की बाबा सर आम्ही आजचा टास्क कंप्लीट करणार. सो आज आपल्याला दिवसभरात काय काय करायचं ते सांगतो. आज तुम्हाला सगळ्यात पहिले, आज 3 मार्च आहे, आज सगळ्यात पहिले तुम्हाला 10 वाजता एक लाईव्ह सेशन मी त्या ठिकाणी घेणार आहे. कोणत्या चॅप्टरवर आहे? रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशन. पूर्ण चॅप्टर मी कव्हर करेल. आणि आजच्या दिवशी संध्याकाळी 6 वाजता मॅच द कॉलम्स पूर्ण चॅप्टर्स मधले मी कव्हर करणार आहे. सो या दोघंही सेशन्सला सगळ्यात पहिले तुम्हाला प्रेझेंट राहायचं आहे. ओके, त्याचं कारण सांगतो. तुम्ही जर रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशनचं लेक्चर जर व्यवस्थित केलं तर त्याचा अर्थ असा की 10 वाजता होणारे सेशन तुम्हाला 10 मार्क्स मिळवून देऊ शकतं. क्लिअर. आणि मॅच द कॉलम हे पेपरला कमीत कमी 6 मार्क्स ते जास्तीत जास्त 8 मार्क्सला पण विचारलं जातं. त्याच्यामुळे संध्याकाळी 6चं सेशन तुम्हाला 6 मार्क्स मिळवून देईल. सकाळी 10चं सेशन 10 मार्क्स, संध्याकाळी 6चं सेशन 6 मार्क्स तुम्हाला मिळवून देऊ शकतं. सो हे झाले आजचे लाईव्ह सेशन्स. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला पर्सनली, सर याच्यामध्ये तर खूप मोठा गॅप आहे, आपण पूर्ण 12 ते 14 तासाचं नियोजन बघतोय. सो या 12 तासामध्ये तुम्हाला याच्या व्यतिरिक्त म्हणजे या 2 सेशन व्यतिरिक्त काय करायचं ते सांगतो, नीट ऐका. राईट. सो तुम्हाला आज मी काही चॅप्टर्स सांगतोय. टोटल जे 15 चॅप्टर्स आहेत त्याच्यापैकी आता बघा, तुम्ही जर बघितलं तर ऑलरेडी मी हा चॅप्टर तुम्हाला आज सांगतोय. कोणता? रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशन. 8 नंबरचा चॅप्टर आहे, बरोबर आहे. तो तुम्हाला 10 मार्क्स मिळवून देईल. सो हा चॅप्टर तुम्हाला आज कंप्लीट करायचा आहे आणि तो आजच्याच ॲक्टिव्हिटीमध्ये मी का ठेवलाय, कारण त्याचं लाईव्ह सेशन पण आपण आज घेतोय, बरोबर आहे. म्हणजे तो चॅप्टर तुमचा लेक्चरमध्ये आणि प्लस पर्सनल स्टडी केला की होऊन जाईल. त्याच्या व्यतिरिक्त जो सगळ्यात पहिला चॅप्टर आहे आपल्या सिलेबसमधला, मला माहिती आहे आपण जेव्हा पण कधी बायोचा अभ्यास करायला बसलेलो असो तेव्हा आपण पहिलाच चॅप्टर ओपन केलेला असेल, राईट. की बाबा कधी एक्झाम आली किंवा कॉलेजमध्ये काही टर्म एक्झाम्स असतील, ॲन्युअल एक्झाम्स तुमचे जे प्रॅक्टिस पेपर झाले असतील, तेव्हा तुम्ही नीट आठवून बघा. या चॅप्टरचे बऱ्यापैकी टॉपिक्स तुम्हाला येत असतील तर माझं सगळ्यात पहिलं रेकमेंडेशन, हा व्हिडिओ बघितल्या पहिला चॅप्टर परफेक्ट करून टाका, म्हणजे 8 मार्क्स फिक्स होतील. त्याच्यानंतर लाईव्ह सेशन करा, त्याचे तुम्हाला लाईव्ह सेशनचे पॉईंट्स कळून जातील. लगेच त्याला पुढच्या 1-1.5 तासामध्ये प्रिपेअर करून टाका, 10 मार्क्स येतो. इथेच तुमचे 18 मार्क्स जवळपास फिक्स होतात. याच्यानंतर तुम्हाला चॅप्टर मधले
सगळ्यात शेवटचे जे काय म्हणूया आपण 2 चॅप्टर्स सगळ्यात शेवटचे म्हणजे कुठले 13 आणि 14, याच्यानंतर 15 नंबरचा पण आहे, तो आज करायचा नाहीये तुम्हाला, आज फक्त 13 नंबर आणि 14 नंबर. सो याचे तुम्हाला जर सेशन्स हवे असतील फ्रीवाले सेशन्स, तर मी डिस्क्रिप्शन मध्ये एक प्लेलिस्ट दिलेली बघा, HSC बोर्ड 2024 नावाने, त्या प्लेलिस्टमध्ये तुम्ही क्लिक करा, हे चॅप्टर्स तुम्हाला भेटून जातील. जास्त वेळ जाणार नाही तुमचं, एक दीड तासामध्ये हे दोघंही चॅप्टर्स होऊ शकतात, इतके छोटे चॅप्टर्स आहेत, पण तुम्हाला वेटेज मात्र ते 8 मार्काचं कॅरी करतायत. क्लिअर? सो हे चॅप्टर्स तुम्हाला करायचे. आणि सगळ्यात शेवटी ओके, इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन हा जो चॅप्टर आहे ना, हा डायग्राम बेस्ड चॅप्टर आहे. जेव्हा तुम्हाला बोर होईल, असं वाटतं की आता मला झोप लागते किंवा माझं आता काही लक्षात राहत नाहीये, त्यावेळेस हा चॅप्टर करायला घ्या. कारण या चॅप्टरमध्ये ना ते क्रॉस आहेत, है ना, मोनो हायब्रिड क्रॉस, डाय हायब्रिड क्रॉस, इनकम्प्लीट, कोडॉमिनन्स, मल्टिपल एलिस, ते जे चार्ट आहेत ना, कलर ब्लाइंडनेस, हिमोफिलिया, ते चार्ट्स करायला घ्या. म्हणजे तुमचं ती झोप आहे ना, ती झोप पण उडून जाईल आणि व्यवस्थितपणे तुमचं लक्ष पण लागेल. सो बोर नाही करणार हा चॅप्टर तुम्हाला. क्लिअर? सो आज तुम्हाला हे 5 चॅप्टर्स कंप्लीट करायचे. जर तुम्ही सिरियसली सिन्सिअरली ही जर ऍक्टिव्हिटी केली तर तुम्हीच कॅल्क्युलेट करा आज तुमचं किती मार्कांचं काम होऊ शकतं. 6 आणि 4 10 आणि 4 14, 10 24 आणि 8 32 विथ ऑप्शन 32 मार्काचं काम तुमचं आजच्या दिवशी होऊ शकतं. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काय करायचंय, बोर्डाच्या क्वेश्चन पेपर्स कोणत्या मार्च 2022 आणि जुलै 2022 ह्या क्वेश्चन पेपर्स तुम्हाला व्यवस्थितपणे बघून घ्यायचे आहे आणि जमलं तर सॉल्व पण करायचे आहे. सॉल्व करायचे म्हणजे लिहित बसायचं का? अजिबात नाही. सॉल्व करायचे म्हणजे त्याच्यात बघायचं की या चॅप्टर मधून कुठले कुठले क्वेश्चन्स आलेले आहेत किंवा इतर चॅप्टर्स मधून कोणते कोणते क्वेश्चन्स आलेले आहेत. ओके, ते क्वेश्चन्स बघून घ्यायचे. या क्वेश्चन पेपर्स तुम्हाला लागतील ना, या क्वेश्चन पेपर मी टेलिग्राम ग्रुपला ऑलरेडी शेअर केलेल्या आहे. टेलिग्राम ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये, तिथे जा, या क्वेश्चन पेपर्स डाउनलोड करून घ्या. क्लिअर? मी पुन्हा एकदा शेअर करतो, काही प्रॉब्लेम नाही. आता याच्यात तुमचा प्लस पॉईंट काय माहिती आहे का? प्लस पॉईंट हा आहे की काही विद्यार्थ्यांचे याच्यापैकी काही चॅप्टर आधी झालेले असतील, तर तुम्ही सगळ्यात पहिले काय करा माहिती आहे का, जे उरलेले आहेत ते परफेक्ट करून टाका. ओके, आणि त्याच्यानंतर तुम्ही एक्झरसाइज क्वेश्चन्स जे आहेत त्या एक्झरसाइज क्वेश्चनच्या मागे लागायचं. एक्झरसाइज क्वेश्चनच्या मागे लागायचं म्हणजे काय करायचं, त्या प्रत्येक चॅप्टरच्या शेवटी एक्झरसाइज दिलेली ती बघून घ्यायची की बाबा याच्यात काय काय विचारलेलं आहे, MCQ कशी आहे, व्हेरी शॉर्ट आन्सर कसे आहे, डायग्राम्स कुठले विचारले, एखादा टेबल आहे का, मॅच द डिफरन्स आहे का. ओके, सो एक्झरसाइजचे क्वेश्चन जस्ट ओव्हरलुक करून घ्यायचे, जे येत नसेल ते परफेक्ट करून टाकायचे. परत एकदा सांगतो, तुम्हाला बऱ्यापैकी गोष्टी येत आहेत, विनाकारण घाबरू नका आणि पॅनिक तर अजिबात होऊ नका. सिस्टमॅटिक पद्धतीने अभ्यास, आजचा टास्क एकदम व्यवस्थित कंप्लीट करा, प्रामाणिक कंप्लीट करा. तुम्हाला दररोज सकाळी मी जो टास्क देणार त्या पद्धतीने तुम्ही जर कंप्लीट केलं तर मला नाही वाटत तुम्हाला बायोला काही टेन्शन घ्यायची गरज आहे. तुमचं स्कोरिंग डेफिनेटली होऊन जाईल. ओके, हे जर आज तुम्ही व्यवस्थित केलं ना, ह्याच्यातच बऱ्यापैकी जणांचं पासिंग सुटून जाणार आहे. ओके, सो बऱ्याच जणांना पासिंगचं टेन्शन असतं. हे 5 चॅप्टर्स तरी ऍटलिस्ट व्यवस्थितपणे पहिले परफेक्ट करा, तुमचं पासिंगच याच्यामध्ये बऱ्यापैकी सुटून जाईल. आपल्याला या 32 पैकी ना असं गृहीत धरा की 25 मार्क्सच्या पुढेच मिळाले पाहिजे. क्लिअर? समजतंय सगळ्यांना? ओके, चलो पुढे जाऊया. नेक्स्ट काय करायचंय आज तुम्हाला मी जे काही डिफरन्स बिटवीन क्वेश्चन्स घेतले होते आठवतं का तुम्हाला? आपल्या ह्या यूट्यूब चॅनलवरती मी एक असं लाईव्ह सेशन घेतलेलं आहे ज्यामध्ये मी तुमच्या सिलेबसमधले सर्व डिफरन्सवाले जे क्वेश्चन्स आहेत, ओके, हे डिफरन्सवाले क्वेश्चन्स कव्हर केलेले आहेत. कारण की डिफरन्सवाले क्वेश्चन्स बघा किती मार्काला कोणत्या वर्षी विचारलेले आहेत. सो तुम्हाला आज हे सगळे डिफरन्स पुन्हा एकदा व्यवस्थित बघून घ्यायचे आहेत, क्लिअर करून घ्यायचे आहेत. त्याचं तुम्हाला सेशन बघायचं असेल तुम्ही सेशन बघू शकता, PDF हवा असेल तर PDF पण आपल्या ॲप्लिकेशनवर मी दिलेलं आहे. बरेच मुलं ॲप डाउनलोड करताना ॲज अ पॅरेंट म्हणून डाउनलोड करताय, पॅरेंट म्हणून डाउनलोड करायचं नाहीये. तुम्ही ॲप इन्स्टॉल केलं, तुम्हाला लॉग इन डिटेल्स मागितले, तिथे एक छोटासा ऑप्शन येतो, डू यू वॉन्ट टू रजिस्टर ॲज अ पॅरेंट, तिथे एक छोटंसं टिक असतो असा, तो टिक करायचा नाही आहे आपल्याला. ओके, आपल्याला स्टुडंट म्हणूनच रजिस्टर करायचं आहे. जे मुलं पॅरेंट म्हणून करतात, मी काय करतो माझ्या बाजूने त्यांना डिलीट करून टाकतो. तुम्ही लक्षात घ्यायचं की तुम्हाला जर ॲप दिसत नसेल तर तुम्ही परत अनइन्स्टॉल करून त्याला इन्स्टॉल करा ॲज अ स्टुडंट म्हणून, तरच तुम्हाला स्टडी मटेरियल दिसेल. पॅरेंट म्हणून तुम्ही करू नका. पॅरेंट म्हणून केलं तर तुम्हाला तिथे चाइल्ड वगैरे असा ऑप्शन येतो, तिथे दिसणार नाही स्टडी मटेरियल. ओके, सो पॅरेंट म्हणून जर केलं असेल चुकून तर काही हरकत नाही, मी माझ्या बाजूने डिलीट करून टाकतो त्यांना. ठीक आहे, दर 2 तासांनी डिलीट करून टाकतो सगळे जे पॅरेंटवाले ॲप्लिकेशन असतील ते. आणि मग तुम्ही काय करायचं, त्याला अनइन्स्टॉल करायचं, पुन्हा इन्स्टॉल करायचं. फक्त पुन्हा इन्स्टॉल करताना ॲज अ स्टुडंट म्हणून करायचं, म्हणजे तुम्हाला स्टडी मटेरियल दिसेल. क्लिअर? सो हे तुम्हाला करायचं आहे आज. ठीक आहे, याच्यानंतर काय करायचं, सगळ्यात मेन आज हे जे काही 5 चॅप्टर्स तुम्ही वाचणार आहात किंवा ज्या बोर्ड क्वेश्चन करणार आहात, एक्झरसाइज करणार आहात, डिफरन्स करणार आहात, रात्री झोपायच्या अगोदर त्याची रिव्हिजन आपल्याला विसरायची नाही. रिव्हिजन सगळ्यात क्रुशियल आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे. रात्री झोपण्याच्या अगोदरच का सांगतोय,
कारण की जेव्हा तुम्ही रात्री झोपण्याच्या अगोदर रिव्हिजन करणार तेव्हा ते कुठेतरी सबकॉन्शियस नावाचा एक कन्सेप्ट असतो, सबकॉन्शियस माइंड नावाचा एक कन्सेप्ट असतो. ओके, सो एक पुस्तक आहे, ते पुस्तक मी वाचतो आहे. ओके, त्या पुस्तकाचं नाव आहे बाळांनो, एकच मिनिट बरं का, एका पुस्तकाचं नाव आहे डू एपिक शीट आणि एका पुस्तकाचं नाव आहे पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड, असं एक पुस्तक आहे. राईट, तर हे दोघं जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये एक गोष्ट सांगितली की तुम्ही सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपण्याच्या अगोदर जे काही वाचता ते तुमच्या लक्षात जास्त राहतं. ओके, आणि ऑब्व्हियसली इफेक्टिव्ह आहे बाळांनो ते. म्हणून रात्री झोपण्याच्या अगोदर एक 1.5-2 तास अगोदर तुम्ही आज जे काही केलेलं आहे त्याची रिव्हिजन नक्की करा. ओके, क्लिअर. सो रिव्हिजन तुम्हाला आज करायची आहे. त्याच्यानंतर हे आपले पुढचे उद्याचे आणि परवाचे लाईव्ह सेशनचे टायमिंग्स आहेत किंवा त्यांचे शेड्यूल्स आहेत, हे तुम्हाला मी उद्याच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये नक्की सांगेल. ज्यांना फ्रीमध्ये चॅप्टर्स बघायचे आहेत, आजचे जे चॅप्टर्स आहे बघा, ऑर्गॅनिझम, पॉप्युलेशन, इकोसिस्टम, हे चॅप्टर्स तुम्हाला कुठे भेटतील? HSC बोर्ड 2024ची प्लेलिस्ट तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथे तुम्हाला भेटून जातील. ओके, सो हे बघून घ्या. त्याच्या व्यतिरिक्त बाकी चॅप्टर्स पण आहेत. राईट, एक इम्पॉर्टंट अपडेट, 7 मार्चपासून आपण आपला MST CETचा लाईव्ह आणि रेकॉर्डेड हे दोघंही क्रॅश कोर्स माझ्या ॲप्लिकेशनवर सुरू करतो आहोत. तुम्हाला जर MST CETची तयारी सिरियसली करायची असेल तर मी तुम्हाला आपला कोर्स जॉईन करायला सांगेल. मागच्या वर्षी, त्याच्या मागच्या वर्षी भरपूर मुलांनी कोर्स जॉईन केला होता, छान छान स्कोर्स त्यांचे आलेले आहेत, त्यांनी मेहनत घेतली म्हणून मी तर त्यांना गाईड केलंच. तसंच यावर्षी सुद्धा मी पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने प्रॉपरली गाईड करणार आहे. तुमची फ्रिक्वेन्सी जर माझ्यासोबत मॅच होत असेल तर नक्की कोर्स जॉईन करा आणि CETला चांगलं स्कोरिंग आणा. बोर्डला तर आणायचंच आहे, CETला पण आणा. हा कोर्स 999चा आहे, लाईव्ह कोर्स. ठीक आहे, 5 तारखेपर्यंत घेतला तर, आणि रेकॉर्डेड आपला 499चा आहे. 5 तारखेपर्यंत घेतला त्याच्यानंतर थोडीशी प्राइस वाढेल त्याची. ओके, राईट. टेस्ट सिरीज आणि MCQची बॅच पण आहे. ज्यांना MCQ हवे त्यांनी हा घ्या, ज्याला टेस्ट सिरीज हवे त्यांनी हा कोर्स घ्या. क्लिअर. आजची ॲक्टिव्हिटी आजच पूर्ण करायची. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगतो, बरेच मुलं विनाकारण तासनतास मोबाईलवरती काहीतरी इतर गोष्टी बघत असतात. त्यांना असं वाटतं की सुट्टी मिळालेली आहे आपल्याला बायोलॉजीला. तर बाळांनो, मी परत एकदा रिक्वेस्ट करेल की प्लीज तुमचा व्हॅल्युएबल टाईम त्या गोष्टीमध्ये वाया घालवू नका. एक मिनिट महत्त्वाचा आहे. आजचा टास्क मिळालेला आहे, लगेच फॉलो करा, लगेच त्याच्या मागे लागा, कंप्लीट करून टाका आजच्या आज. तुम्हाला खूप छान झोप लागेल आणि दुसऱ्या दिवशीच्या टास्कसाठी तुम्ही रेडी राहाल. काही जणांचा समजा टास्क राहून पण गेला, थोडंफार राहून पण गेला, काही प्रॉब्लेम नाही, उद्या कंप्लीट करा. ठीक आहे, काही त्याच्याने एवढं काही असं आबाळ पडून जाणार आणि लगेच निराश होऊ नका की बाबा माझा आजचा टास्क व्हायला पाहिजे होता आणि झाला नाहीये. काही हरकत नाहीये, उद्या कंप्लीट करा. पण प्रयत्न हाच करा की आजचा टास्क मला रात्रीपर्यंत न्यायचंच नाही, मी दुपारपर्यंतच कंप्लीट करून टाकेल, संध्याकाळपर्यंतच कंप्लीट करून टाकेल. बघा तुम्हाला कसा एक वेगळ्या लेवलचा घ्या ना, चॅलेंज घ्या ना. ओके, सो चॅलेंज घेतलं तरच त्याच्यात मजा आहे ना बाळांनो. टेक अ चॅलेंज. ठीक आहे, आणि क्रॅक इट, त्याला क्रॅक करण्याचा प्रयत्न करा. बघा तो किती छान कॉन्फिडन्स आणि एक आत्मविश्वास तुमच्यामध्ये उभा राहतो, तुम्ही त्यासाठी तयार होता. ओके, लगेच तुम्ही अशी वाट बघणार, सर दुसऱ्या दिवसाचा टास्क द्या ना मला. दुसऱ्या दिवसाचा टास्क तुम्हाला उद्या सकाळी 7 वाजता शार्प मिळून जाईल. डोंट वरी अबाउट दॅट. आजचा टास्क थोडासा लेट झाला, हरकत नाही आहे. भेटूया आपण लाईव्ह सेशनमध्ये सकाळी 10 वाजता. विश यू ऑल द बेस्ट. हॅव अ गुड डे. टेक केअर. बाय. जय हिंद.